आजच्या या गेट टुगेदरसाठी इथं उपस्थित आदरणीय आईसाहेब, पप्पा, मम्मी, त्यांचा आशीर्वाद नेहमीच माझ्यावर राहिला, पृथ्वीवर राहिला, आमच्या सगळ्या येणाऱ्या पुढच्या पिढीवर राहिला. त्यावरच उपस्थित काकी आणि या कार्यक्रमासाठी ज्यांच्या आशीर्वादांनी मला एक चांगली बायको मिळाली ती म्हणजे पूजा. माझा लहान भाऊ पृथ्वी, जो पूर्ण कार्यक्रम होत असताना ठामपणे माझ्याबरोबर राहिला, प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केलं आणि प्रत्येक वेळी प्रत्येक निर्णय घेत असताना आम्ही दोघांनी एकामेकाला विचारून प्रत्येक निर्णय घेतले ते म्हणजे पृथ्वी. या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय साबळे सर, त्याबरोबरच आजच्या या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित असणारे व्हाईस चान्सलर सर, प्रो व्हाईस चान्सलर मॅम, डीन सर, आपल्या या टेक्निकल कॅम्पसचे डिरेक्टर गुप्ता सर, त्याबरोबरच इथं उपस्थित असणारे सर्व प्रिन्सिपल आणि ज्यांच्यामुळं आतापर्यंत आपण ही संस्था मोठी केली. या संस्थेला मोठं करत असताना ज्यांचा हातभार लागला ते म्हणजे आमचे उपस्थित सर्व स्टाफ आणि कॉर्पोरेट ऑफिसमधले जे माझ्याबरोबर प्रत्येक वेळी ठामपणे राहिले आणि हे पूर्ण नियोजन करत असताना ज्यांनी सर्वच लोकांनी कष्ट केले आणि तो उपस्थित असणारे सर्व डी वाय पाटील ग्रुपमधला प्रत्येक घटक. सर्वप्रथम आपण हा कार्यक्रम घेतला आणि हे कार्यक्रम घेतल्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचे, मी आमच्या कुटुंबातर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो. खरं म्हणजे हे कार्यक्रम व्हायच्या आधी जेव्हा आपल्या लग्नाची तारीख झाली आणि ती ठरल्यानंतर खरोखर हे लग्न पार पडत असताना सगळ्यांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हे महत्वाचे असतात. मला आवर्जून सांगायचं आहे की आदरणीय दादांनी या संस्थेची सुरुवात केली. पूजाला मला वाटतं इयर माहीत नसेल, 1983 मध्ये या संस्थेची सुरुवात झाली, या कॉलेजची सुरुवात झाली आणि ती झाल्यानंतर त्याच ताकदीनं, त्याच कष्टानं पप्पांनी आणि काकांनी ही संस्था पुढे नेली. ती संस्था पुढे नेत असताना अनेक अडचणी आल्या, अनेक कष्ट करावं लागलं, पण ते कष्ट करत असताना पप्पांनी आणि काकांनी प्रत्येक अडचणीला मात करून ही संस्था पुढे नेण्याचं काम आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या संस्थेमध्ये केलेलं आहे. मला सांगत असताना बरं वाटतं की आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळात ज्या पद्धतीनं पप्पांनी आणि काकांनी ही संस्था पुढे नेली, ती संस्था पुढे नेत असताना आज ही पुढची पिढी, या पुढच्या पिढीवर ही जबाबदारी आज त्या ठिकाणी आलेली आहे. मी आहे, पृथ्वी आहे, तेजस आहे, करण, देवश्री, आमच्या 5 जणांच्यावर एक मोठी जबाबदारी आज त्या ठिकाणी आली. मला खात्री आहे ज्या पद्धतीनं पप्पांनी काकांनी संस्था मोठी करत असताना आपल्या सर्वांनी मनापासून सहकार्य आज त्या ठिकाणी केलं आणि ते सहकार्य केल्यामुळं आपली संस्था मोठी करू शकतो. त्याच पद्धतीनं सहकार्य माझ्यावर, पृथ्वीवर, तेजसवर, करण, देवश्री या सर्वांच्यावर नक्कीच सहकार्य आपण कराल हे मी आज या ठिकाणी मला खात्री वाटते. ज्यावरती मला वाटते आमच्या लग्नाची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर पप्पा, काका, मम्मी, काकी, आत्या सर्वजण आम्ही एकत्र बसलो आणि आम्हाला विचार आला की आपल्याला ह्याचं प्लॅनिंग कसं करायला पाहिजे. सरांनी मगाशी सांगितले की 28 वर्षानंतर हा योग आला आणि जेव्हा आम्ही विचार केला की लग्नाचा कार्यक्रम हा आपला घरचा कार्यक्रम आहे, सर्वांच्या घरचा कार्यक्रम आहे आणि आपल्याला हा कार्यक्रम करत असताना ह्याचं प्लॅनिंग तितकंच महत्वाचं आहे. आणि ते प्लॅनिंग करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं कमिटी कशी फॉर्म करता येतील, वेगवेगळ्या पद्धतीने ह्याचं नियोजन कसं करता येईल, ह्याचा आम्हाला नक्कीच एक सुरुवातीला डाऊट होता की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण लग्न करतो, लग्न करत असताना आपल्या जवळचे सर्वजण आपण बोलवतो, मोठा सोहळा करत असताना अनेक लोकांची साथ, आशीर्वाद हा आम्हाला नक्की लागणार आहे, आम्हाला ते माहीत होतं. पण ही जी जबाबदारी देणं हे तितकंच गरजेचं होतं, कारण कुठलाही सोहळा किंवा नियोजन करत असताना त्याचं प्लॅनिंग महत्वाचं असते.
आणि ते प्लॅनिंग करत असताना पप्पांनी आणि काकांनी मोठ्या प्रमाणात हिचं नियोजन केलं आणि निर्णय घेतला की प्रत्येक कॉलेजमधल्या प्रत्येक स्टाफकडे आज त्याचं जबाबदारी देणं गरजेचं आहे. कारण आपल्या सर्वांनाच माहिती की कॉलेजमध्ये कुठलाही कार्यक्रम असला, संस्थेमध्ये कुठलाही कार्यक्रम असला तर आपण मनापासून आज त्या ठिकाणी तिथं काम करत असतो. कधीच हा विचार करत नाही की ही संस्था जरी असली तरी त्याच्याशी अटॅचमेंट ही तुमची नेहमी राहिलेली आहे. मला बरं वाटलं की ज्या पद्धतीनं आम्ही हा निर्णय घेतला आणि आम्ही मीटिंग घ्यायची ठरवली त्यावेळी मोठ्या प्रमाणात मॅनपॉवरची गरज होती. तेव्हा पप्पांनी आणि काकांनी सांगितलं की आपण मेडिकल कॉलेजमध्ये ह्यांच्याकडे ही जबाबदारी दिली पाहिजे, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ही जबाबदारी दिली पाहिजे, सर्वच टेक्निकल कॅम्पसमध्ये जबाबदारी दिली पाहिजे. तेव्हा प्रत्येकाने पुढे येऊन खरं मनापासून आणि आवर्जून येऊन सांगितलं की आमच्याकडे जबाबदारी द्या. पप्पांना आणि काकांना नेहमी सांगायचे की आमच्याकडे काहीतरी जबाबदारी द्या. आम्हाला नेहमी असं वाटायचं की जबाबदारी तर द्यायची आहे, एवढे आपले सगळे लोक आहेत, एवढे आपला सगळा स्टाफ आहे, यांच्याकडे नक्कीच जबाबदारी दिली पाहिजे आणि वेगळ्या पद्धतीचं नियोजन करून प्रत्येकाकडे जबाबदारी देण्याचं काम आज त्या ठिकाणी केलं. मला सांगत असताना बरं वाटतं, मी बघत होतो 1.5 ते 2 महिने सर्व स्टाफ मनापासून काम करत होता. ते काम करत असताना प्रत्येकाने कुठलाही वेळ बघितली नाही. आज सांगत असताना अभिमानाने सांगू शकतो की प्रत्येक काम करत असताना सगळ्या स्टाफनं ज्या पद्धतीनं वेळेचं भान ठेवत आहे, ज्या पद्धतीनं घरात जरी मला वाटते बऱ्याच जणांना माझ्यासमोर फोन यायचे की घरातले आता 2 वाजलेत 3 वाजलेत, पण कुणी कुठलाही विचार नाही केला. पूर्ण डेटा कलेक्शन असेल, इन्व्हिटेशन असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं प्लॅनिंग असेल, त्याचं पूर्ण प्लॅनिंग केलं. कारण आम्हाला नेहमी असं वाटत होतं की हा सोहळा पार पडत असताना आपल्या घरात बरेच वर्षानंतर हे लग्न होते आणि त्यावेळी प्रत्येक जण या लग्नासाठी आला पाहिजे आणि आपलं घरचं लग्न समजून प्रत्येकाने त्या दिवस रात्र काम केलं याचा खरं मला आज या ठिकाणी सांगत असताना बरं वाटतं. नक्कीच हा घरातलं लग्न समजून सगळ्यांनी काम केलं आणि मला बरं वाटलं की आपण सगळ्यांनी त्या पद्धतीनं कष्ट केलं आणि हे पूर्ण सोहळा पार पडत असताना याचं नियोजन केलं. पप्पाने काकांनी मायक्रो प्लॅनिंग केलं. मी जवळून बघत होतो आणि बघत असताना शेवटचे 4 दिवस मला यायची तिथे ग्राउंडवर संधी मिळाली नाही. म्हणले आता मुहूर्तमेढ झालाय, आता बरेचसे कार्यक्रम झालेत, आता तू बाहेर पडायचं नाही, 3-4 दिवस बघायचं सुद्धा नाही. पण मी तरी सुद्धा एखाद दिवस रात्री 12 नंतर बघायला जायचं की केवढं चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. मला सगळेजण सांगत होते की मी प्रत्यक्षात बघितलं आणि आपण विचार करू शकणार नाही, पण स्टेजवर कशा पद्धतीनं एवढी सगळी लोक आली पाहिजेत, कशा पद्धतीने त्यांचं नियोजन झालं पाहिजे, कशा पद्धतीने त्यांनी भेटल्यानंतर कसं पुढे गेलं पाहिजे, त्याची जबाबदारी कोणाची असणार आहे, स्टेजची जबाबदारी कोणाची असणार आहे, जेवणाची जबाबदारी कोणाची असणार आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीचं चांगलं मायक्रो प्लॅनिंग आज त्या ठिकाणी केलं. खरं मला बरं म्हणजे हे सगळं प्लॅनिंग बघत असताना म्हणजे एवढं जरी मुलगा असलो तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लॅनिंग करणं हे गरजेचं किती जवळ नसतं हे मला त्या दिवशी बघायला मिळालं. कारण पप्पानी एवढं छान प्लॅनिंग केलं, काकांनी एवढं छान प्लॅनिंग केलं की इथं कुठेही म्हणजे म्हणण्याचं कारण काय की येणारा कुठलाही व्यक्ती जरी आपल्या लग्नासाठी मोठ्या लांब आला असणार आहे तर त्याला कुठलीही अडचण होता कामा नाही. प्रत्येक जण आपल्या लग्नाला आल्यानंतर चांगल्या पद्धतीने भेटायचा प्रयत्न, जीवन जाण्याचा प्रयत्न किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये चांगल्या पद्धतीने कुठेही विघ्न न होत आहे चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम पार पाडणं हे तितकंच गरजेचं होतं. आणि पप्पानी काकांनी मनापासून ह्याचं प्लॅनिंग केलं आणि ते प्लॅनिंग केल्यानंतर एक्झिक्युशनचं काम हे तुम्ही सर्वांनी केलं ह्याचं खरं मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आता नरके सरांनी सुद्धा फोन केला, म्हणले असं असं आम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे आणि कार्यक्रम घेत असताना त्याच्यापेक्षा मला खरं पूर्ण मनापासून या कॉलेजचं कौतुक करायचं आहे. अशा पद्धतीचं कार्य आपण केलं यासाठी आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो की चांगल्या पद्धतीने तुम्ही असंच कार्य येणाऱ्या पुढच्या काळात आपण घेत राहावं एवढीच मनापासून आमची सर्वांची इच्छा असणार आहे. आणि मला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगायचं की एवढ्या लाखभराच्या कार्यक्रमामध्ये एवढे अनेक लोक आपल्या कार्यक्रमामध्ये आले, आपण ज्या पद्धतीनं प्लॅनिंग केलं त्या प्लॅनिंगमुळे आम्ही निर्धास्त त्या ठिकाणी तिथं कार्यक्रमात सर्वजणांना भेटू शकतो. मला ज्या पद्धतीनं अटॅचमेंट आपल्या सर्वांचं पप्पांच्या काकांच्या बरोबर आमच्या सर्व कुटुंबाबरोबर राहिलेलं आहे, असंच अटॅचमेंट आपल्या सर्वांचं असू दे एवढंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ज्या पद्धतीनं पप्पा मम्मींचा आशीर्वाद, काका काकींचा आशीर्वाद, आदरणीय आई साहेबांचा, दादांचा, सर्वांचा आशीर्वाद जसा आमच्याबरोबर राहिलेला आहे, तुझ्या आपल्या दोघांसाठी हा आशीर्वाद खूप महत्वाचा राहणार आहे. कारण आता आपल्याला तुला सुद्धा माहिती की मोठी सून असल्यामुळं तुझ्यावर सुद्धा जबाबदारी तशीच येणार आहे.
पृथ्वी आहे, तेजस आहे, करण आहे आणि देवश्री आहे. त्या सर्वांना आपण एकत्र घेऊन जाण्याची जबाबदारी ही आपली असणार आहे. आपण मोठे आहोत, आपल्याला नक्कीच आपले लहान भाऊ बहीण यांना एकत्र कितपत चांगल्या पद्धतीने घेऊन जाणं हे आपण जबाबदारीने पार पाडणं गरजेचं आहे. कारण कधीही आपण पुढे जात असतो. पप्पा नेहमी सांगतात की आपल्याला जर कुठेतरी एखादी रेस पळायची असेल किंवा रेस जिंकायची असेल तर आपण किती फास्ट पळालो तर ते फास्ट पळून आपण एखादी रेस जिंकू शकतो. पण एखादा सक्सेस मिळवायचा असेल तर सर्वांना एकत्र घेऊन गेलो तर आपण तो सक्सेस मिळवू शकतो. हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं आहे. आणि ज्या पद्धतीनं येणाऱ्या पुढच्या काळात आम्ही सर्व कुटुंब आपल्याबरोबर अशाच पद्धतीनं नेहमी राहील. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही अटॅचमेंट आमच्याशी नेहमी राहिलेलं आहे, नेहमी प्रत्येक वेगवेगळ्या कार्यक्रमात अटॅच राहिलेलं आहे, अशा पद्धतीचं जवळीकपणा, अशा पद्धतीचं सर्वांचं संबंध हे अशी नाती राहिली पाहिजेत. कारण तुम्ही स्टाफ कमी आणि आमच्या घरातले जास्त आहात. त्यामुळं प्रत्येक स्टाफ, मग तो टीचिंग स्टाफ असेल, नॉन टीचिंग स्टाफ असेल, इथं काम करणाऱ्या अनेक मावश्या असतील, त्यांना सुद्धा माहिती की ते मला लहानपणापासून तिने मला बघितलेलं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये मला खेळवलेलं आहे. त्यामुळे असे अनेक लोक आहेत ज्यांच्याशी मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. अनेक लोक 30 वर्ष 35 वर्षाच्या याच्यापेक्षा बरेच वर्ष काम केलेले आपले इथं सगळेजण आहात. त्यामुळे ज्या पद्धतीनं नातं आपल्याला पूजा हे महत्वाचं आहे. पप्पांनी एवढ्या लोकांना म्हणजे नेहमी मला अनेक लोक बाहेरनं आल्यानंतर सांगत असतात की आम्हाला आश्चर्य वाटतं की तुमच्याबरोबर काम करणारी लोक 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष असे आहेत. खरं तर हे मोठी म्हणजे आज ह्याच्यासारखं म्हणजे आपण म्हणतो ना म्हणजे ट्रेजर ह्याच्यासारखं काही नाहीये. कारण तुम्ही सगळेजण आहोत म्हणून आम्ही आहोत. आम्ही आज काम करत असताना तुम्ही जे कष्ट करता, तुम्ही जे आज आतापर्यंत रात्रंदिवस काम करता, असंच काम करत राहिला तर नक्कीच ही संस्था पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आमची सुद्धा नवीन येणाऱ्या पिढीची राहील. आणि असंच अटॅचमेंट, असंच जवळपणा आपल्या सगळ्यांचा आमच्याबरोबर असू दे एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि आपण इथं कार्यक्रम घेतलात, हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतलात, चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याची जबाबदारी सगळ्या संयोजकांची सुद्धा आहे. त्यामुळे संयोजकांची सुद्धा मनापासून मी आभार मानतो. आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम येणाऱ्या पुढच्या काळात आपण घेत राहा. मला वाटतं अनेक 2 वर्षात पृथ्वीची सुद्धा पाळी येईल. त्यामुळे तुम्हाला तिकडनं खाली बसल्यानंतर म्हणणार, पण हे ज्याच्या पद्धतीनं माझ्यासाठी तुम्ही घेतलं, येणाऱ्या प्रत्येक घरात कुठलंही लग्न, आपल्या प्रत्येक घरात लग्न होत असताना अशा पद्धतीची अटॅचमेंट तुमची राहणं गरजेची आहे. एवढंच मी आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बोलून आणि आपल्या सगळ्यांना मनापासून सगळ्यांचे आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद.